वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली धुंद फूल पाने, वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली धुंद फूल पाने, वारा गाई गाणे. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, निसर्ग किती छान आहे, सुंदर आहे. पान, फूल, लता, वेली, वृक्ष मनाला अगदी त्या भावतात आणि मनाला भुरळ पडल्यावाचून राहत नाही. पण हा जो निसर्ग आहे, हा निसर्ग आपल्या मर्जीचा मालक असतो. तो त्याच्या मर्जीप्रमाणेच निसर्ग वागत असतो. तो मर्जीचा कधी नोकर नसतो, तर मर्जीचा मालक असतो. त्याला जेव्हा पहा ना, निसर्गाचे काही नियम ठरलेले आहेत, त्या नियमानुसारच निसर्ग हा वागत असतो. म्हणजे त्याच्या मर्जीनुसार, म्हणजेच तो मालक आहे. जसे की उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, जे ऋतू ठरलेले आहेत ना, तेच ऋतू तो घेऊन येत असतो. मग कधी पाऊस पडतो, कधी ऊन येतं, कधी थंडी पडते, तर हे सगळं चक्र निसर्गाचं ठरलेलं असतं. आणि म्हणूनच निसर्ग आपल्या मर्जीचा मालक आहे. आपण त्याच्यावर हुकुमशाही गाजवू शकत नाही. निसर्गावर आपण अन्याय करू शकत नाही. निसर्गाबाबतीत आपण काहीही विधान करू शकत नाही. जसा निसर्ग आहे तसाच आपणाला राहावं लागतं. निसर्गाच्या नियमानुसारच आपणाला जीवन जगावं लागतं. पहा ना, शिकावं तर त्या निसर्गाकडून शिकावं असं बोलतात. निसर्ग कशा पद्धतीनं आपणाला शिकवत असतो. म्हणजे निसर्ग हा आपला एक गुरु आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे गुरु या नात्यानं पाहावं आणि तो जसा राहतो तशा पद्धतीनं आपणही राहावं ना. आपण मर्जीचे मालक नाही, तर आपण मर्जीचे नोकर आहोत. पहा ना, इथं मला एक गोष्ट सांगावी वाटते. एक व्यक्ती होती आणि एक स्त्री त्या व्यक्तीला विचारते की तू काय करतोस दिवसभर. तर ती व्यक्ती सांगते, मी दिवसभर काम करतो, ते म्हणजे जे दरवाजावर लावायची पाटी आहे ना, ती पाटी रंगवण्याचं मी काम करतो. मग ती स्त्री सहज विचारते, तू दिवसातून किती पाट्या रंगवतोस. तर तो म्हणे, असं काही माझं ठरलेलं नाही आहे किती रंगवायच्या. माझ्या इच्छेला येईल तेवढ्या मी रंगवतो. जेव्हा कंटाळा येईल तेव्हा मी बंद करतो. तरी पण म्हणे, किती रंगवतोस, तुला किती पैसे मिळतात दिवसाचे. तेव्हा तो मनुष्य सांगतो, असं मला काही सांगता येत नाही की दिवसाचे मी किती पैसे कमवतो. पहा ना, याच्यावरून आपल्याला काय कळेल. आपण मर्जीचे मालक नाही, मर्जीचे नोकर आहोत. का तर आपली मर्जी जी आहे ना, ती स्थिर नाही. आपली मर्जी स्थिर असणं गरजेचं आहे. मर्जीचे आपण मालक होणं गरजेचं आहे. आपली मर्जी म्हणजे आपणाला जे आवडतं ते करायचं, पण ते करत असताना आपण त्या ठिकाणी स्थिर असणं गरजेचं आहे. आपण मर्जीचे मालक व्हावे, मर्जीचे नोकर होऊ नये. नाहीतर पहा, नोकराला काय असतं, हे काम कर, ते काम कर, ते काम सगळी कामं त्याच्याकडून करून घेतली जातात. मग तसं आपलं जे मन आहे ना, ते तशा प्रकारे एक मर्जीचं नोकर झालं आहे. काम करताना आपल्याला वाटतं, हा नाही, आता हे नको करायला, दुसरं, हे नाही, तिसरं. म्हणजे आपलं मन स्थिर राहत नाही कुठेच. जे हाती काम घेतलेलं आहे ते कामसुद्धा आपण पूर्ण करत नाही. मग ह्या कामाचा कंटाळा नको, हे ठेवून देऊया, दुसरं घेऊया. म्हणजे एकही काम आपण स्थिर करत नाही. एक महिनाभर काम करायचं आणि ते सोडून द्यायचं, पुन्हा दुसऱ्या कामाच्या शोधात राहायचं, पुन्हा त्यात कंटाळाला पुन्हा सोडायचं, पुन्हा तिसऱ्या कामाच्या शोधात. म्हणजे आपण मर्जीचे मालक नाही, मर्जीचे नोकर आहोत. ज्या पद्धतीनं नोकराला वागणूक दिली जाते त्या पद्धतीनं आपण आपल्याच मनाला वागणूक देत असतो. हे नाही ते कर, ते नाही ते कर, ते नाही ते कर. कुठे स्थिर नसतं मन. मग
तर आपण मर्जीचे मालक होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे ना. जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते दिवसभरात आपण किती कंप्लीट करायचं, आपलं काहीतरी टार्गेट पाहिजे ना, की नाही बाबा एवढंच काम आता हे पूर्ण करायचं आहे रोज, म्हणजे आपला काहीतरी प्रगती होईल, विकास होईल. म्हणजे असं ठरवणं गरजेचं आहे. मन मानेल तसं काम करून चालेल का? नाही ना. जरी आपण घरी काम करत असेल, काही लोक करतात, काही सर्व्हिस असते, सरकारी नोकरदार असतात, तर काहींचा स्वतःचा बिझनेस असतो. जरी स्वतःचा बिझनेस असला तरीसुद्धा तिथं काहीतरी आपलं टार्गेट असणं गरजेचं आहे, आपलं काहीतरी ध्येय असणं गरजेचं आहे. नाहीतर मर्जीचे आपण नोकर होऊन चालणार नाही आहे, मर्जीचे मालक बनायचे आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, नोकर बनायचं नाही आपल्याला मर्जीचं, तर आपल्याला मर्जीचं मालक बनायचं आहे. त्याच्यामुळं आपण आपलं ध्येय ठेवायचं आहे डोळ्यासमोर आणि त्या पद्धतीनं तसं ते कार्य करत जायचं आहे. जरी आपला स्वतःचा बिझनेस असला तरीसुद्धा त्याच्यात प्रगती होणं गरजेचं आहे ना. नाही तर चला बाबा कंटाळा आला, दुकान उघडलेलं आहे 8ला, 12 वाजेपर्यंत बसला, चला कंटाळा आला, दुकान बंद केलं, कुलूप लावून जाऊन जेवून झोपला, असं चालेल का करून? अशानं प्रगती होणार आहे का? नाही ना. म्हणजे आपलं काम करत असताना आपणाला स्थिर राहणं गरजेचं आहे ना, आपला विकास होणं गरजेचं आहे, आपली प्रगती होणं गरजेचं आहे, आपलं ध्येय, उद्दिष्ट, धोरणं काहीतरी डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. तरच आपली प्रगती होऊ शकते. नाहीतर आपण पाहतो ना बऱ्याच ठिकाणी काही मुलं आपल्याला दिसतात, आजची तरुण पिढी कुठे स्थिर नसते. काय करावं हेच त्यांना कळत नाही मुळात. मग कधी आर्ट्सला जातात, आर्ट्स सोडायचं, कॉमर्सला जायचं, सायन्सला जायचं, सायन्स सोडून आर्ट्सला यायचं, 11वी 12वी करायची, तिथंही स्थिर राहत नाही. मग चला मग काय करायचं, ब्रेक घ्यायचा 1-2 वर्षाचा, पुन्हा मग 11वी 12वी करायची, पुन्हा मग कोणीतरी काहीतरी सांगतं, मग 12वीनंतर पुन्हा मग पुढचा कोर्स करायचा आणि अशा पद्धतीनं सगळं आयुष्य मग निघून जातं. एक वेळ एक टप्पा असा येतो की त्या टप्प्यावर आपण काहीच करू शकत नाही, आपण हतबल झालेलो असतो. कारण आपलं वय हे कधी थांबत नसतं, आपली वेळ कधी थांबत नसते, ती पुढे निघून जात असते, कधीच थांबत नाही. वेळ कोणासाठी कधी थांबत नाही. त्यामुळे वेळ ही खूप मौल्यवान आहे. वेळ म्हणजे जणू एक पैसा आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे ना. योग्य वेळी योग्य कार्य करणं गरजेचं आहे, तरच आपली प्रगती होत असते. म्हणून आपण मर्जीचे नोकर नाही बनायचे, आपणाला मर्जीचे कोण बनायचं आहे, मालक बनायचं आहे, हे ध्यानात ठेवायला हवं. अरे संसार संसार जसाच वाचुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, तेव्हा मिळते भाकर. पाहणा, चटके बसल्याशिवाय ती भाकरी खायला मिळत नाही, ती भाकरी खाण्यात मजा नाही. म्हणजेच आपण जेव्हा कार्य हाती घेतो तेव्हा चटकेही बसणारच ना. मग ते चटकेसुद्धा सहन करण्याची ताकद पाहिजे आहे. चटके सहन करतो तेव्हाच कणखर बनतो ना, आणि मग तेव्हाच भाकरी करण्याचं ते बळ येत असतं. तसंच काम करताना आपणाला यश अपयश हे येणारच ना. मग अपयशाला खचून नाही जायचं, तर त्यालासुद्धा धीरानं तोंड द्यायचं आहे. लगेच काम ते हाती घेतलेलं सोडून द्यायचं नाही आहे, ते तडीपार न्यायचं आहे, ते पूर्णत्वास न्यायचं आहे. तरच आपला विकास आणि प्रगती होत असते. चुकणं सायकल शिकताना पडलं पाहिजेच, त्याच्याशिवाय सायकल कशी शिकायची हे कळत नाही. भाकरी भाजताना हाताला चटका बसलाच पाहिजे, त्याच्याशिवाय भाकरी कशी भाजायची हे कळत नाही. स्वयंपाक करतो तेव्हा पोळी बनवताना पोळी फाटली पाहिजेच, त्याच्याशिवाय पोळी चांगली कशी लाटायची हे आपणाला कळत नाही. भात शिजवताना भात कच्चा राहिला पाहिजे, खाल्ल्यानंतर कळेल की आपणाला काय केलं पाहिजे. म्हणजेच जरी चुका झाल्या तरीसुद्धा चुकेला घाबरून जायचं
नाही, त्याच्यातूनच आपणाला शिकायला मिळत असतं. ठेच तर चालताना लागलीच पाहिजे, तेव्हाच कळेल की रस्त्यावरून आपण कसं चालायचं. म्हणजे आयुष्य सोपं आहे ना, मग आपणच त्याला अवघड करतो. मग आपण आपल्या मर्जीचे नोकर नाही बनायचे, आपण आपल्या मर्जीचे मालक बनायचं आहे. हे सदैव ध्यानात ठेवा. चला, कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवत राहा.